कुणाल भोईटे पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाणार आहे। कुणाल, तुम्ही अभिनेत्यांशी भेटतायत, अनेक नेत्यांशी भेटतायत, आता पुढे हा कार्यक्रम कसा असतो, शोभायात्रा पुढे कुठपर्यंत जाते आणि यात सध्या कोणकोणत्या नेत्यांचा सहभाग आहे? प्रणिता, आता सध्या माझ्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। सर, हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या शोभायात्रेने डोंबिवलीकर सुरुवात करत असतात। मोठा उत्साह डोंबिवलीकरांचा आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षीप्रमाणे या डोंबिवलीमध्ये स्वागत यात्रेनिमित्त मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि हे 28वं वर्ष आहे शोभायात्रेचं। या शोभायात्रेच्या निमित्ताने वेगवेगळा संदेश देण्याचं काम या स्वागत यात्रेच्या माध्यमाने होतं। डोंबिवली आणि स्वागत यात्रा एक वेगळं समीकरण झालेलं आहे। हजारोच्या संख्येने लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतात। आज देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभागी झाले। तर डोंबिवलीकरांचा एक आगळा वेगळा उत्साह या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतो। या ठिकाणावरून सुरुवात जी आहे ती शोभायात्रेला झालेली आहे। या ठिकाणावरून शोभायात्रेला सुरुवात झाली, आज 28 वर्ष झालेली आहेत। या ठिकाणावरून शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, आज 28 वर्ष झाली। ही अविरतपणे शोभायात्रा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा। तर 28 वर्ष झाली शोभायात्रा सुरू आहे, तोच उत्साह डोंबिवलीकरांचा आजही पाहायला मिळतो। 28 वर्ष सतत ही शोभायात्रा अशाच उत्साहामध्ये सुरुवात आहे। यावर्षी अजून जास्त उत्साह आहे। यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळा संदेश जो आहे या शोभायात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या चित्ररथांच्या माध्यमाने देण्यात आलेला आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश देखील एक मोठी वाटचाल जी आहे या ठिकाणी करतो। चौथी मोठी अर्थव्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आपला देश आलेला आहे। सर, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल? कारण आज डोंबिवलीमध्ये सर्वच कलाकार असतील, नेते मंडळी असतील, यांची रेलचेल आहे आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा सर्वच जण देत आहेत। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या सर्वच प्रेक्षकांना मी ह्या शुभेच्छा देतो। सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, सगळ्यांना सुख समृद्धी मिळो, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो, इच्छा पूर्ण हो, अशा शुभेच्छा। नक्कीच प्रणिता, हा उत्साह फक्त सर्वसामान्यांमध्येच नाहीये तर कलाकारांमध्ये देखील पाहायला मिळतोय, नेते मंडळींमध्ये देखील पाहायला मिळतोय। श्रीकांत शिंदे स्वतः या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, कार्यकर्ते त्यांचे आलेले आहेत। त्याचप्रमाणे डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। प्रणिता जी, कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी साधलेल्या संवादासाठी।